उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सकाळपासूनच बारामतीचा दौरा जो आहे तो पाहायला मिळतोय। 6 वाजल्यापासून दादांनी कामाला सुरुवात केलेली आहे। दादा, आज विविध विकास कामांची उद्घाटन होत आहेत, मोठी गर्दी आहे। बारामतीमध्ये मी केव्हा आलो तर बारामतीकर मला अतिशय चांगला प्रतिसाद देता ही गेली 30 वर्षाची परंपरा आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने दादा जागा वाटप कधीपर्यंत पूर्ण होईल? साधारण उद्यापर्यंत उद्या म्हणजे अजून एकदा आमची एक मीटिंग करायची, ती मीटिंग झाली की संपेल। आता जवळपास 80% जागा वाटप एक वाक्यात झाले। झालं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल, त्याच्यामुळं राजीनामा कुणालाही कुठेही जाता येतं। वास्तविक निलेशला पक्षात मी घेतलं, निलेशला मनापासून आधार मी दिला। आताही निलेशला विकास कामाच्या करता प्रचंड मोठ्या प्रमाणावर मी मदत त्या ठिकाणी केलेली आहे। कालच माझ्याकडे तो आला होता, त्याला मी नीट समजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु त्याच्या डोक्यात काही लोकांनी एक हवा घातलेली आहे की तू खासदार होशील। वास्तविक तसं नाहीये। निलेश पारनेर पुरता एक वेळ तो पॉप्युलर म्हणून काम करू शकतो, पण बाकीच्या मतदारसंघामध्ये तो समजतो एवढं सोपं नाही। मी त्याला म्हणलं होतं की निलेश तू तशा पद्धतीनं वागू नको। आता शेवटी सांगायचं समजून जेवढं काही गरज होती तेवढी मी केलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।